नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे अद्वैत विचारतोय, प्रीती मला सांग, वर्मा गोल्डवाल्यांना आपण फायनल डिझाईन्स पाठवली का? तर प्रीती सांगते की नाही सर, अजून काहीच फायनल नाही झालेलं. मग अद्वैत त्यांना फोनवर सांगतो की नाही, अजून काहीच फायनल नाही झालेलं आणि तुम्ही म्हणताय की ॲडव्हान्स पेमेंट दिलं आहे म्हणून. आणि हा काय प्रकार आहे? तुम्ही एकदा नीट रेकॉर्ड चेक करा आणि मग मला कळवा. येस येस प्लीज असं म्हणून अद्वैत फोन कट करून टाकतो आणि मग राहुलकडे बघून म्हणतो, राहुल मला वर्मा गोल्डबद्दल काही अपडेट आलंय का, किंवा तू काही दिलंयस का? तर राहुल सांगतो नाही दादा, माझ्याकडून काहीच अपडेट इथे गेलेलं नाही आहे. आणि मग प्रीती म्हणते, सर मला जितकं आठवतंय त्यानुसार वर्मा गोल्डमधून एक माणूस आला होता खरा, पण तो कुणाला भेटला, कधी भेटला हे काही कळलंच नाही असं म्हणते. आणि तुम्ही सुद्धा त्यावेळेला मीटिंगमध्ये होता. मग तो अद्वैत म्हणतो, व्हॉट डू यू मीन? म्हणजे माणूस आला होता आणि कुणाला भेटला नाही, कुणाला भेटला कळलं नाही म्हणजे हे कसं काय, असं म्हणून तो प्रीतीला विचारतो. तर प्रीती मान खाली घालते आणि मग आईकडे बघून म्हणतो, आई त्यांचा कोणी माणूस तुला भेटला होता का, असं सरोजला विचारतो. तर सरोज म्हणते की नाही, काय झालं? तर अद्वैत म्हणतो, आई आपल्याकडे असे व्यवहार कधीच होत नाहीत म्हणून. आता रोहिणी पण कशी बघते बघा. अद्वैत म्हणतो की आय मीन वर्मा गोल्डवाल्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आपल्याला ॲडव्हान्स पेमेंट दिला होता आणि आपल्या टीमने गो अहेड समजून काम सुरू केलंय. काय नॉनसेन्स आहे हा, असा अद्वैतला प्रश्न पडलाय. प्रेक्षकांनो, मग कोणी केलं हे सगळं, हा प्रश्न पडलाय. तर आता राहुल काय करतो बघा. राहुलकडे बघून म्हणतो, या संदर्भात मला अपडेट हवा आहे असं राहुलला सांगतो. आणि मग त्याच्यानंतर मी आत्ताच फोन करतो राहुल असं सांगतो. आणि आता 1 मिनिट म्हणतो आणि बघूया पुढे काय होतंय ते. तर राहुल फोन करतो आणि म्हणतो, हाय मी राहुल बोलतोय. काय असं तो विचारतो, म्हणतो डायरेक्ट. आणि मग त्याच्यानंतर आय कॉल यू बॅक असं म्हणून सांगतो. आणि मग त्याच्यानंतर राहुल काय सांगतो बघा प्रेक्षकांनो, दादा अरे त्यांचं म्हणणं आहे की ते इथे येऊन गेलेत आणि ते म्हणाले की ते इथे आले होते, त्यांनी सगळे पैसे कलाला दिलेत म्हणून. आणि ते असं म्हणाले की कलाने ते पैसे तिच्या पर्समध्ये ठेवले म्हणून ते इथून निघून गेले, असं आता राहुलनं सांगितलंय. मग काय चाललंय हे, असं राहुल म्हणतो. आणि सरोज आता मान अशी डोलावते आणि रोहिणीकडे बघते. तर बघूया पुढे काय काय होतंय ते. आता प्रेक्षकांनो, अद्वैतला मात्र कलाचा राग येणं साहजिकच आहे. आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये अद्वैत आणि कलाचं नातं नेमकं काय वळण घेईल. तर इकडे रोहिणी सांगते सरोज वहिनीला, सरोज वहिनी तू आता गप्प बसा, बघ अद्वैत घरात आल्यानंतर खूप तमाशा होईल आता, आणि त्या दोघांमध्ये जे होईल ना त्यात तू अजिबात पडू नकोस बघ, असं म्हणून सांगते. आणि नाहीतर डॅड उलट तुला 4 शब्द तुलाच सुनावतील, पुढे बोलतील. आणि डॅडचं म्हणजे कलाकडे झुकतं मग बघून अद्वैतसुद्धा पाघळेल बरं का, असं म्हणून रोहिणी सांगते. आणि म्हणते त्यामुळे तू शांत राहा, कंट्रोल कर स्वतःला जरा, तू काहीच बोलू नकोस. आणि आता प्रेक्षकांनो बघूया काय होतंय ते, कारण इकडे अद्वैत खरे खरे म्हणत ओरडत अक्षरशः आलेलाच आहे. आणि आता सरोज आणि रोहिणी दोघी उठून उभ्या राहिल्यात. तर राहुल पण तिथेच आहे. आबा येऊन विचारतायत, अद्वैत अरे काय झालं, कशाला ओरडायलायस तू? आता आबांना सगळा प्रकार करणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता म्हणजे चांदेकर काय झालं एवढं, तू का ओरडतोयस, असं म्हणत इथे कला पण आली आणि नैना पण तिच्या पाठीमागून बाहेर आलेली आहे. तर अद्वैत आता विचारतोय, मला सांगतो ऑफिसमध्ये असताना वर्मा गोल्डमधून माणूस आला होता का? तर कला त्याला हो म्हणून सांगते. तर अद्वैत म्हणतो, याचा अर्थ म्हणजे ती तुला भेट झाली आहे. मग कला पुढे बोलत असते, तोपर्यंत अद्वैत म्हणतो, 1 सेकंड विचारतोय तेवढ्या प्रश्नांची उत्तरं दे फक्त, असं म्हणून आता कलाला तो बोलूच देत नाहीये बरं का. आता काय प्रश्न विचारेल कलाला अद्वैत? मग कलाला अद्वैत म्हणतो, सगळंच तू करायला कोण लागून गेली आहेस, तू स्वतःला फार शहाणी समजतेस का? तर कला म्हणते, चांदेकर अरे काय झालंय तू सांग मला. तर नैना बघा कशी हसते, कारण हा प्लॅन तिचाच होता ना. तर इकडे अद्वैत म्हणतो, त्यांनी तुला पैसे दिले ना? तर कला हो म्हणते, घेतले मी त्यांनी दिलेले पैसे, मी तुला सांगणारच होते. तर अद्वैत चिडून विचारतो आणि म्हणतो, कधी सांगणार होतीस तू, असं म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो बघा, आबा पण कसे बघतायत, सरोज काहीच बोलत नाहीये. तर अद्वैत म्हणतो, कोणी देऊन तुला पैसे देईल आणि तू ते पैसे घेशील कशासाठी, असं विचारतोय कलाला. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो, तू चांदेकर ज्वेलर्समध्ये डिझायनर म्हणून काम करतेस की अकाउंटंट म्हणून? तर कला पुढे बोलत असते, चांदेकर एकदा ऐकून तरी घे. तर अद्वैत चिडतो तिच्यावर आणि म्हणतो, गप्प बस तू जरा, असं म्हणतो तो पुढे. आणि तुला ही कामं इतकी सोपी वाटतात का, असं म्हणून विचारतो तो अद्वैत कलाला. तर कला गप्पच बसते. घरात तू जसं काम करतेस, एकीकडे किराणा सामान बनतेस, दुसरीकडे फोडणं टाकतेस, तितकं सोपं वाटतं का तुला हे काम? आता आबा पण बघायला लागलेत बरं का कलाकडे आणि अद्वैतकडे. अद्वैत खूपच चिडलाय. तो म्हणतो, अद्वैत म्हणतो की चांदेकर ज्वेलर्सचा टर्नओव्हर खूप करोडोंचा आहे,
तुझ्यात हा कॉन्फिडन्स आलाच कुठून असं तो विचारतो एकदम. आणि कला परत बोलत असते तर बोलू देत नाही. आणि ऑफिसमधून घरापर्यंत तू एकटी आलीस, वाटेत काही झालं असतं, चोरी झाली असती किंवा तुझ्यावर हल्ला झाला असता तर तुझ्या वेंधळेपणामुळे ते पैसे घाळ झाले असते, नुकसान भरपाई कशी करणार होतीस तू, असं तो विचारतो. तर अद्वैतला कला म्हणते, चांदेकर अरे ऐक, मी आधी त्यांना नाहीच म्हणत होते असं म्हणून सांगत असते कला. तर कला काही कलाला बोलूच देत नाही. ती म्हणते, पण त्यांनी अक्षरशः माझ्या हातावर पैसे थोपवले, मला म्हणाले काम थांबायला नको म्हणून मी हे करतोय, त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि ते तसेच निघून गेले, असं सगळं कला सांगते. आणि अद्वैत असं सांगितल्यानंतर रोहिणी आणि इकडे राहुल, नैना सगळे हसतायत. मग कला पुढे म्हणते, तूही नव्हतास म्हणून ते मला पैसे घ्यावे लागले. तर आबा आता बोलतायत, अद्वैत थांब. कला, अद्वैत जे आज म्हणतोय त्याप्रमाणे तू वागलीस का, असं आबा विचारतात. तर हो आजोबा, असं कला सांगते. मग आबा पुढे विचारतात, अगं पण तू असं का केलंस, असं आता आबांनी पण प्रश्न विचारलेत. हे बघ, कोणत्याही परिस्थितीत पैशाचा व्यवहार करताना चांदेकरांच्या कंपनीतल्या कोणत्या तरी वरिष्ठ व्यक्तीची बोलायला पाहिजे होतंस तू, असं म्हणून आता आबा सुद्धा तिला ओरडताय तिथे. आणि आबांनी ओरडल्यामुळे इथे नैनाला आणि राहुलला मजाच वाटते आणि अद्वैत बरोबर बोलायला असे इथे आबा सांगतात. मग रोहिणी कशाला गप्प बसेल, ती म्हणते, सरोज वहिनी, आपल्याकडे पैशाची देवाणघेवाण करताना प्रॉपरली रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात ना. तर इकडे वर्षावर्ष, इतकी वर्षानुवर्ष, तर सरोज पण म्हणते अर्थातच. आणि मग ते म्हणते, आता आज तू जे काही वागलेस ना ऑफिसमध्ये त्याच्यामुळे काय गोंधळ झाला असेल याची कल्पना आहे का तुला, असं सरोज विचारते. तिथे तर गोंधळ होणारच आहे, पण क्लायंट समोर आपली काय इमेज होणार आहे याचा विचार केलायस का कधी तू, असं आता कलाला बोललं जातंय. आणि आबा सुद्धा गप्प बसलेत बरं का यावेळेला. सरोज पुढे म्हणते, त्यांना असंच वाटणार ना की आपल्या व्यवहारामध्ये पारदर्शीपणा नाही आहे, याला जबाबदार धरायचं ना आता तुला, असं कलाला विचारते. फडतूस टपरीवर कसले किडूक मिडूक व्यवहार करत असतेस तू, तुला काय वाटलं चांदेकरांचे व्यवहार सांभाळशील तू, अगं 5 पैशाची लायकी नाही आहे तुझी असे व्यवहार सांभाळण्याची, असं म्हणते. मग कला म्हणते, सरोज मॅडम मला माफ करा, आय एम रिअली सॉरी, असं म्हणते कला. पण म्हणते, माझ्या मनात तसं काही मुद्दाम करण्याचा हेतू नव्हता हो, असं आता सांगते सरोजला कला. आबांकडे बघते आणि म्हणते, आजोबा प्लीज तुम्ही मला माफ करा, चांदेकरांच्या व्यवहारात यामुळे काही घोळ हवा असा हेतू माझा अजिबात नव्हता, प्लीज मला माफ करा, असं म्हणते ती. आणि मग म्हणते, मी मनापासून सॉरी म्हणते प्लीज, आणि यापुढे असं गोंधळ होणार नाही याची मी काळजी घेईन. मग सरोज पुढे येऊन म्हणते, वा, आत्ताही असं दाखवते की स्वतःला काही कळलं नाही आहे म्हणून, पण याच्या मागे तिचा काय हेतू आता ना तो स्पष्ट झालेला आहे आता. तर आता रोहिणी कशाला गप्प बसते, ती सुद्धा पुढे येते. म्हणते, हो ना सरोज वहिनी, युजली बाकी सगळी कामी करताना तू खूप सारी फॉर्मॅलिटीज करतेस ना, नाही म्हणजे याला विचार त्याला विचार, मग एवढा मोठा पैशांचा व्यवहार करताना तुला साधं कुणालाही विचारावं वाटलं नाही, असं आता रोहिणी कलाला म्हणते. आणि म्हणते, नाही तुम्ही कसे गरीब आहात, तुम्ही कसे पैन कसे जबाबदारीनं वापरता याचा दिंडोरा पिटतेस ना तू नेहमी, असं म्हणून कलाला बोलते. मग आमच्याकडचे नाही म्हणजे चांदेकरांकडचे पैसे तुला इम्पॉर्टंट नाही वाटत का, असं म्हणून पुढे रोहिणी म्हणते. आणि एवढी मोठी रक्कम तुझ्या हातात आली तेव्हा तू कुणालाच कसं काही नाही विचारलंस, आम्हाला विचारू शकली असतीस तू, पण तुला विचारावंसं वाटलं नव्हतं किंवा विचारावंसं वाटलं नाही तुला, ते विचारायचं नव्हतं, असं रोहिणी म्हणते. आणि मग पुढे म्हणते, सरोज वहिनी तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, हिच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं होतं आणि हे काय साधं नाही आहे. तर सरोज मॅडम मी एकदा सॉरी म्हणाली आहे आणि पुन्हा एकदा मनापासून सॉरी म्हणते, असं कला परत सांगते इथे. आणि म्हणते, पण माझ्या मनामध्ये काही वेगळं नव्हतं रोहिणी मॅडम, असं ती सारखं म्हणते. अद्वैत गप्पा बसतो आणि विचारतो पैसे कुठे आहेत. तर त्याच्यानंतर कला म्हणते, पैसे वर आहेत. मग अद्वैत म्हणतो, रूममध्ये गेल्यावर मला आधी पैसे पाहिजेत वरती गेल्यानंतर. तर आबा म्हणतात, चला झालं गोंधळ आता मिटलेला आहे ना, तर आता सगळे आपापल्या खोलीमध्ये जावा, तेव्हा परत तो विषय वाढायला नको, असं आता आबांनी सांगितलंय. त्यामुळे जास्त काहीतरी विषय न होता आता प्रत्येक जणांना आपापल्या कामाला लागा असं सांगत इथे पाठवले. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या खोलीत निघून गेलेत. मला वाटलं खूप काही गोंधळ होतोय की काय, पण नाही, थोडक्यावरच निभावलंय. तर आबा म्हणतात, कला बाळा आज जे काही झालं ते पुन्हा व्हायला नगया, असं आता कलाला सांगतायत. आणि आबा पण निघून जात आहेत. तर कला पण अशी उदास मनानं तिथंच उभी आहे. राहुलचा हा प्लॅन सक्सेसफुल झालाय, पण ह्याच्यामुळे प्रेक्षकांना भविष्यात पुढं काय काय खूपच मोठं घडणार आहे बरं का. तर इथे बघा आता अद्वैत आपला बेड स्वतःच सारखा करतोय, इथे जागा करतोय. कला तिकडे आली आणि म्हणते, अरे थांब मी मदत करते, असं म्हणून कला सांगते. कलाच्या हातात कपडे पण आहेत बरं का, दे म्हणून ती मागत असते, खरं अद्वैत तिला मदत करू देत नाही. कला तेवढ्यातल्या तेवढ्या तिथल्या तिथं बेडशीट सारखी करते आणि मग त्याच्यानंतर अद्वैतला तिथे कपडे दिसतात त्याचे, तर तो स्वतः तो
कपाटात ठेवतो. अरे थांब, मी असं म्हणत कला मागणं म्हणत असते, पण अद्वैत तिला ते कपडे सुद्धा ठेवू देत नाही. आणि रूममध्ये आज पूर्णपणे शांतता आहे बरं का प्रेक्षकांनो. काहीच बोलत नाहीये कला आणि अद्वैत चिडलाय. तर नंतर कला इकडे तिच्या पर्समधले जे काही पैसे आहेत ते काढून अद्वैतच्या हातामध्ये देते, सगळी बंडल्स जी काही ती. मग ते अद्वैत गुपचूप घेतो ते बंडल्स आणि ते कपाटामध्ये ठेवतो. आणि काहीही बोलत नाहीये कलाशी अद्वैत, अजिबात म्हणजे काहीच बोलत नाहीये. एका शब्दाचा सुद्धा संवाद नाहीये, का भांडणं नाहीयेत दोघांमध्ये. कला मनात म्हणते, चांदेकर काहीतरी बोल, हवं तर रागव, पण मनात धरून ठेवू नकोस ना रे तू. खोलीत तू आणि मी असताना असा अबोलला कसा सहन करू, काय करू, असं काहीतरी करून तुला बोलायलाच लावलंच पाहिजे, असं कलाच्या मनात विचार चालू आहे. आणि मग कला ना काय करते बघा प्रेक्षकांनो, कला तिकडे बाजूला जाते, तर अद्वैत येऊन आपलं काम करायला बसतो. परत लॅपटॉप ओपन करतो. कला त्याच्याकडे बघतीये, अद्वैतला जाणवतोय पण तो काहीच बोलत नाही. आणि मग तेवढ्यात कला अंदाज घेते आणि गाणं सुरू करते. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे, असं ती अंदाज घेऊन घेऊन बघते की अद्वैत आत्ता बोलेल, मग बोलेल. खरं अद्वैत काहीही बोलायला तयार नाहीये बरं का प्रेक्षकांनो. मग कला म्हणते, म्हण ना की खरे तुझा आवाज चांगला नाहीये, माझ्या आवडत्या गाण्याची वाट लावू नको, असं म्हण ना तू, बोल चांदेकर, बोल माझ्याशी, असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर कला परत चालू करते, प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे. मग अद्वैत काय करतो, तिथनं लॅपटॉप घेतो, उठतो आणि बेडवर जाऊन बसतो. कला त्याला पुढे जाऊन विचारते, मी तुझा पाण्याचा ग्लास आणलाय का रे चांदेकर. आणि मग स्वतःच बघते तर तो ग्लास आणलेला आहे आणि स्वतःच सांगते की हो, मी तुझा ग्लास आणलाय. अद्वैत अजून सुद्धा काही बोलत नाही. मग कला पुढं म्हणते, बरं आज गजर तू लावशील का उद्यासाठी. नाही, माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली आणि मी चार्जर कुठे ठेवलाय ते मला आठवत नाहीये, असं ती सांगते मुद्दामून की अद्वैत त्या कारणावरून सुद्धा ओरडेल. पण अद्वैत काही ओरडत नाही. तर प्रेक्षकांनो, अद्वैत मनामध्ये म्हणतोय की ती निर्लज्ज मुलगी आहे ही, स्वतः एवढी मोठी चूक करून काही वाटत नाही आणि आता मागे मागे करते, काही वाटतच नाहीये हिला, असं म्हणून. मग आता कला म्हणते, याने स्वतःहून बोलावं, खूप प्रयत्न केले पण काय होईल असं वाटत नाहीये. आणि जाऊ दे, जे होईल ते होईल, मी आता सरळ जाऊन विषयच काढते. आणि मग कला इथे अद्वैतशी बोलायला जाते. मनात म्हणते, नंतर चिघळण्यापेक्षा जे काही व्हायचंय ते आत्ताच होऊ दे. आणि मग कला त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, चांदेकर, मी तुझी खूप मनापासून माफी मागते, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं अरे, आणि हे बघ, यापुढे असं कधीच होणार नाही याची मी काळजी घेईन, असं ती म्हणते. तर अद्वैत आता काहीतरी बोलेल असं वाटतंय पण तो काही बोलत नाहीये. कला पुढे म्हणते, माझ्यामुळे चांदेकरांच्या व्यवहाराला फटका बसला असता, पण मी असं पुन्हा कधीच होऊ देणार नाही, प्रॉमिस, असं ती म्हणते. पण अद्वैत तिचं बोलणं ऐकतो आणि तिथनं उठून सरळ निघून जातो आणि सरळ इथे हॉलमध्ये येऊन बसतो बरं का प्रेक्षकांनो खाली. आता पुढे काय होणार काय तर बघूया. तर इथे अद्वैतला ना हॉलमध्ये बसल्यानंतर आईच्या खोलीचा लाईट चालू दिसतोय, त्यामुळे तो आईला हाक मारायला जातो आणि आई अजून जागी आहे असा प्रश्न त्याला पडलाय. आणि आता आईला आत येऊ का तो विचारतो. तर सरोज म्हणते की अरे असं परक्यासारखं का विचारतोयस, ये ना बस, असं म्हणून आता सरोजनं बोलवलंय. आणि मग आता आज खूप दिवसाने वाट चुकलायस. तर अद्वैत म्हणतो, नाही आई तसं नाही, तू रात्री लवकर झोपतेस ना आणि मी बघितलं तुझ्या लाईटचा ऑन होता म्हणून म्हटलं बघूया. तर काय झालं असं अद्वैत विचारतो सरोजला. तर सरोज म्हणते, काय नाही, आजकाल झोपच येत नाही रे मला, आणि हे आजचं नाही आहे, गेले कित्येक महिने मला झोप नाही लागत आहे, असं सरोज पुढे सांगते. आणि म्हणते, तुला फक्त आज जाणवलंय ते, असं म्हणते. आणि मग अद्वैत सरोजकडे बघायला लागतो. तर सरोज म्हणते, म्हणजे तुझ्या खोलीत न तुला बाहेर पडायला आजकाल वेळ नसतो ना तुला, म्हणून म्हटलं मी असं. तर अद्वैत म्हणतो, नाही आई तसं नाही आहे. आणि म्हणतो मी असं करेन का, असं विचारतो तो सरोजला. तर सरोज म्हणते, तसं नाही रे, तसं नाही म्हणायचं मला. आणि मग सरोज उठते तिथनं सोप्यावर बसलेली आणि अशी एकदम आपल्याच विश्वात गेल्यासारखं म्हणते, मी बोलले म्हणून त्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस तू, पण तू तुझ्या कामात इतका बिझी असतोस ना, की असं पुढे एकदम गप्प बसते. तर सरोजला अद्वैत म्हणतो, आई अगं, एकीकडे तू म्हणतेस चुकीचा अर्थ काढू नकोस, दुसरीकडे असं का बोलतेस तू, मगाशी मी आत येताना म्हणालीस परकेपणा कसला, आणि आता हे असं काय चाललंय, असं अद्वैत विचारतो. मग तू असं का बोलतेस परत परत. तर अद्वैतला सरोज म्हणते, कितीही कणखर असले ना तरी शेवटी माणूस आहे मी, आणि कुठल्याही बाईचं आयुष्य तिच्या नवऱ्याभोवती आणि तिच्या मुलांभोवतीच असतं. माझा नवरा म्हणजे असं असून नसल्यासारखा आहे, म्हणून माझ्यासाठी आहेस फक्त तू, असं म्हणून आता इमोशनली ब्लॅकमेल करायचं चालू आहे, इमोशनली ट्रॅपिंग चालू आहे. बघा प्रेक्षकांनो, पुढे कळणार तुम्हाला. तर अद्वैत म्हणतो, आई मी आहे ना तुला, तू का असा विचार करतेस. तर सरोज पण विश्वास सोडते आणि म्हणते, हो तू आहेस, अरे मला सतत त्यामुळे ना तुझी काळजी वाटत राहते, असं म्हणते पुढे.
पुढे, गेले काही दिवस मला माझ्या डोक्यामध्ये ना दुसरा कोणताच विचार येत नाहीये. म्हणजे तुला करण्यासारखा खूप गोष्टी आहेत, पण माझ्यासाठी फक्त तूच आहेस ना. तर अद्वैत म्हणतो, आई तेच म्हणतोय, माझी एवढी का करतेस तू काळजी, असं विचारतोय. आणि मग सरोज आता बाजूला जाऊन म्हणते, बघा प्रेक्षकांनो कसं, तर आई सांग ना. तर मग त्याच्यानंतर सरोज म्हणते, कारण मला तुझं भवितव्य बरोबर वाटत नाहीये, काळजी वाटते रे मला तुझी, असं म्हणते. आणि आता झोप येण्यासाठी ना मला झोपेच्या गोळीच घ्यावी लागणार आहे. सरोजला अद्वैत म्हणतो, आई अगं काय बोलतेस तू हे. नाही, मी समजू शकतो तुला माझी काळजी वाटते, पण एवढी काळजी वाटण्याचं कारण काय आहे. तर सरोज म्हणते, असं कसं म्हणतोस तू, आई आहे मी तुझी, असं म्हणते पुढे. जरा काही खोटं झालं की मला कळतं तुला काय होतंय ते. पण सरोज म्हणते, आई पण लहानपणापासून तूच मला शिकवलंयस ना कसं आपण प्रॅक्टिकल वागायला हवं, कुठल्याही गोष्टीकडे तटस्थपणे का बघायचं. पण आता असं काय झालं, असं अद्वैत विचारतोय. म्हणजे आता या क्षणी तुला माझी एवढी काळजी वाटायचं कारण काय आहे. तर अद्वैतला सरोज म्हणते, कारण फक्त तू आहेस, फक्त तू. मग आई तू बस बघ इथे, असं म्हणून आता सरोजला बसवलंय बरं का अद्वैतने. आणि तिच्या जवळ बसतोय तो सुद्धा आणि प्रेमाने समजावतोय. कोण कोणाला समजावतोय बघूया. काय झालं, काय एवढा विचार करते, सगळं छान चाललंय, विश्वास ठेव माझ्यावर, असा अद्वैत सांगतो. तर सरोज त्याच्या गालावरनं हात फिरवते आणि ते हीच तर चुकतंय ना. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला असं वाटत असतं की सगळं छान चाललंय, पण तसं काही नसतं. आयुष्यात एकदा का वाईट अनुभव आला आणि त्याच गोष्टी परत पुन्हा पुन्हा घडताना दिसल्या की मग असं म्हणजे मन घाबरतं रे, असं सरोज सांगते अद्वैतला. आणि अद्वैत आता कळत नाही नेमकं कुठला विषय चाललाय. तर अद्वैतला सरोज म्हणते, माझं लग्न झालं आणि सगळ्या गोष्टी पुढे चुकत गेल्या, असं ती म्हणते. आणि म्हणजे पण तरीही मी सहन केलं, समजून घेतलं, मी पुन्हा उभी राहिले. पण आता तुला काही झालं ना तर मात्र मला म्हणजे सहन करण्याची ताकद नाही आहे माझ्यामध्ये. तर अद्वैत पुढे म्हणतो, आई पण अगं म्हणजे काय म्हणायचंय काय तुला, असं विचारतो अद्वैत. तर सरोज पुढे काय सांगते बघा, सांगते म्हणते तिला आणि बस म्हणून सांगते सरोज आता अद्वैतला. आता अद्वैत बसला आणि सरोज उभं राहून बोलतेय बरं का. काय बोलतेय काय सांगतेय बघूया, कारण यामुळे एक नवीन वळण मिळणार आहे कल्याणी अद्वैतच्या नात्याला. तर चांदेकरांकडे ना सगळं आहे, असं सरोज पुढे म्हणते. आणि मग सांगते की पण पण संसार न टिकण्याचा इतिहास आहे आपल्याकडे, असं म्हणते ती पुढे. आणि म्हणते, मला असं नाही म्हणायचं आहे की संसार टिकला म्हणजे सगळं मिळालं आपल्याला, पण म्हणजे संसार नाही टिकला तर सगळं उद्ध्वस्त झालं असं मला म्हणायचं नाही आहे म्हणते. पण अनुभवाने सांगते मी तुला की आपला जोडीदार हा कायम आपल्या शोभेल असाच असायला हवा, असं पुढे म्हणते ती. आणि मग त्याच्यानंतर म्हणते, त्याचे विचार म्हणजे आपले विचार, ही राहणीमान, संस्कार, सगळ्या गोष्टी या एकमेकांना पूरक असायला पाहिजेत, या एक मेळ असला पाहिजे या सगळ्यांचा, या गोष्टीची दोघांमध्ये सुद्धा, असं म्हणते ती पुढे सरोज. आणि मग त्याच्यानंतर म्हणते, म्हणजे आजकालची जनरेशन कशी म्हणते की एकमेकांशी कम्पॅटेबल असणं खूप गरजेचं आहे. तर नेमकं याच बाबतीत माझं आणि तुझे बाबा आणि मी म्हणजे एक विसंगत होतो, एकमेकांशी आमचे विचार जुळत नव्हते. खूप प्रयत्न केला आम्ही संसार टिकवण्याचा, पण नाही टिकवू शकलो, नाही जमलं आम्हाला ते. त्यामुळे ना आम्ही दोघं मिळून तुला एकत्र कधीच नाही वाढवू शकलो, तुला आम्ही कायम गृहीतच धरलंय, असं अद्वैतला सरोज म्हणते. तुझं आयुष्य पणाला लावलं आणि मला ना ते तुझ्या बाबतीत होऊन द्यायचं नाहीये, कारण आमच्या अयशस्वी लग्नामुळे आपलं अख्खं घर कोलमडून गेलंय. मग अद्वैत म्हणतो, मला कळतंय तुला काय म्हणायचंय. तर अद्वैतला पुढे असं सरोज म्हणते, तुला जाणीव आहे म्हणून या गोष्टी मी बोलते तरी, पण म्हणजे कदाचित आम्ही दोघांनी दुसरं लग्न केलं असतं किंवा दुसऱ्या कोणाबरोबर संसार केले असते ना तर कदाचित आम्ही सुखीही झालो असतो, असं पुढे म्हणते सरोज. आणि आता पण आम्ही दोघं एकमेकांसाठी कधीच नव्हतं, असं म्हणते. आणि मग आता अद्वैत म्हणतो, पण आई तू आज हे सगळं का सांगतेस, मला काही कळेल का, म्हणजे कळणार नाही काय झालंय, असं तो म्हणतो अद्वैत. आणि मग सरोज त्याच्या जवळ येऊन पुढे म्हणते, आज तुला हे सगळं सांगायचं कारण म्हणजे तूही त्याच रस्त्यावरून पुढे जाताना दिसतोयस मला, असं म्हणते बरं का. आणि म्हणते, तुझं ज्या मुलीबरोबर लग्न झालंय ती मुलगी आणि तू दोघांमध्ये सगळ्या अर्थाने विसंगती आहेत, तुमच्यात कम्पॅटिबिलिटीच नाही आहे. तुमच्या रिलेशनशिपमध्ये मला एकही मुद्दा असा दिसत नाही आहे की जो तुम्हाला दोघांना एकत्र बांधून ठेवेल, असं ती म्हणते सरोज. आणि मग अद्वैत पण विचारात पडलाय. आणि सरोज हळूच कुणी प्रश्न विचारते, तुमच्यात प्रेम निर्माण झालंय. तर अद्वैत असं म्हणून उडवून लागतो. आणि मग सरोज त्याच्या ह्या वाक्यावरनं मनापासून हसते बरं का. आणि मग सिरियस मूडमध्ये येते, म्हणजे इमोशनल येते आणि म्हणते, नाहीच होऊ शकणार, कारण तुम्ही केवळ आबांच्या शब्दाखातर हे लग्न केलंय रे. पण आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय घडणार आहे या सगळ्या गोष्टीमुळे, कारण
सरोज आणि अद्वैत दोघं जण बोलतायत ह्याचा आवाज आता बाहेर नैनाला पोचतोय, कारण नैनासुद्धा हॉलमध्ये येऊन बसले आणि ती विचार करते की आता एवढ्या रात्रीचं कोण बोलतंय, सरोज मामींचा आवाज आहे असं म्हणून ती इथे किनी निघून जाते बघायला. कारण सरोज इथे सांगते अद्वैतला, तुम्ही हे नातं टिकवण्याचा निष्फळ प्रयत्न करताय आणि मला सांग तुला हे जमतंय का वगैरे असं ती इथे विचारते सरोज अद्वैतला. आणि हे सगळं आता नैना ऐकते बाहेरून. हे बघ, मुळातच तुम्हाला दोघांनाही हे सगळं झेपत नाहीये. तुम्ही असा विचार करा, त्यातून ती मुलगी गरीब आहे, मग त्या लोकांना एवढी श्रीमंती बघायची सवयच नसते अरे, असं पुढे म्हणते सरोज. म्हणजे उलट त्यांना या गोष्टीची हाव असतेच असते असं सांगते. म्हणजे असा समज करून घेऊ नकोस की मी गरीब श्रीमंत असा भेदभाव करते वगैरे. मला तुला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी कधीही श्रीमंती अनुभवलेली नसते आणि त्यामुळे त्यांना साहजिक आहे असं वाटणं. म्हणजे सुदैवाने आपल्या बाबतीत तसं नाही आहे. आपल्या घरात हा प्रश्न कधीच नव्हता. आपण कायम ह्याच गोष्टीचा विचार करत आलोय, जे काही आपल्याकडे आहे त्याच्यात अजून आपल्याला कशी भर घालता येईल हा विचार आपण करत आलोय. आणि आता सरोज म्हणते की ती म्हणजे दुर्दैवाने त्या लोकांचं तसं होत नाही. ते गरीब लोकांना कितीही म्हटली ना की रे हापापलेलीच असतात असं पुढे म्हणते. आणि नैना बघा कशी ऐकते. आणि ती मुलगी ना त्याच लायकीची असं म्हणते कलाला. तर तिच्या डोक्यात फक्त तेच असतं की आपल्याला कसं लुबाडता येईल हा विचारच तिच्या डोक्यामध्ये सतत असतो. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते आणि तुझ्याशी लग्न करून आलेली मुलगी त्यातलीच आहे असं अद्वैतला ती पुढे सांगते. दुर्दैवाने तिची पावलं ही सरळ मार्गाची नाही. आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकते ही मुलगी असं सरोज म्हणते. तोपर्यंत अद्वैत म्हणतो दुर्दैवाने म्हणजे आई मला तसं वाटत नाही, खरे तशी मुलगी नाहीये. तर कलाबद्दल सरोज पुढे म्हणते ती तशीच आहे असं म्हणते. आणि नैना हे सगळं ऐकून खुश होतीये बरं का, तिला वाईट वाटत नाहीये. आता बघूया पुढे काय काय होणार आहे, कारण नैना ह्याच्यात काहीतरी नक्कीच नवीन डाव करायची शक्यता आहे आणि ती करणारच. तर उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो सरोज इथे खूपच रडते आणि म्हणते माझा आधार तूच आहेस आणि ती मुलगी आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते अद्वैत, हे मी कसं सहन करू वगैरे असं रडते. आणि अद्वैत या गोष्टीमुळे इथे विचार करायला लागला आणि तो म्हणतोय खरे बरोबरचं नातं सांभाळत असताना माझी बाकीची नाती माझ्यापासून दूर होत म्हणजे जात आहेत किंवा जन्मापासूनची नाती आहेत तीच राहणार नाहीये. तर इकडे राहुल आणि नैना आता दोघं मिळून नवीन प्लॅन करतायत, कारण सरोज मामी अद्वैतचे डोळे उघडायचा प्रयत्न करते. तर आपणही तिला मदत करूया. नेमकं काय काय होणार जाणून घेऊया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.